गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर आज आपण जो नवीन घटक त्या ठिकाणी पाहणार आहोत, संवेदन. इंग्रजीमध्ये त्यालाच परसेप्शन असं म्हटलं गेलं आहे. तर संवेदन ही जी प्रक्रिया असते, तर संवेदनामध्ये आपण संवेदनाची व्याख्या, अर्थ आणि त्यानंतर संवेदन संघटनेतील काही जे घटक असतात त्याचा अभ्यास आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम संवेदनाची व्याख्या, अर्थ हे घटक आपण पाहणार आहोत. तर संवेदन ही जी प्रक्रिया असते, तर संवेदन प्रक्रिया घडून येण्यापूर्वी वेदन अगोदर घडत असतं आणि वेदन म्हणजे काय, तर एखाद्या घटकाकडे लक्ष केंद्रित करण्याची जी प्रक्रिया असते त्याला वेदन असं म्हटलं गेलं आहे. म्हणजेच अगोदर वेदन होतं आणि नंतर वेदनेला जेव्हा अर्थ प्राप्त होत असतो, त्या अर्थ प्राप्त झाल्यानंतर ती प्रक्रिया जी असते त्याला संवेदन असं म्हटलं गेलं आहे. म्हणजेच अर्थपूर्ण वेदन म्हणजे संवेदन, अशी संवेदनाची व्याख्या त्या ठिकाणी सांगितली गेली. तर दैनंदिन जीवनात आपल्या सभोवताली अनेक प्रकारच्या त्या घटना घडत असतात. त्यानंतर विविध वस्तू असतात, ध्वनी असतात, स्पर्श, चव, गंध, दृश्य, हे जे सहज जे प्रक्रिया सहज घडून येत असतात ते आपण ओळखू शकतो परंतु त्यांना आपण नावे देऊ शकत नाही. परंतु जेव्हा आपण ते ओळखतो आणि त्यांना नावे देत असतो त्यालाच संवेदन असं म्हटलं गेलं आहे म्हणजेच बाह्य जगाचे आकलन होत असताना सर्वप्रथम वेदन घडून येते आणि त्यानंतर अवधान घडून येते व शेवटी मेंदूमार्फत उद्दीपकाला अर्थ दिला जातो. उद्दीपकाला अर्थ देण्याची जी प्रक्रिया असते त्यालाच संवेदन असं म्हटलं गेलं आहे. म्हणजेच आपण जी व्याख्या त्या ठिकाणी पाहिली, अर्थपूर्ण वेदन म्हणजे संवेदन. तर बाह्य वातावरणातून प्राप्त झालेल्या माहितीला पूर्वानुभवाद्वारे अर्थ देण्याची प्रक्रिया म्हणजे संवेदन, अशी संवेदनाची व्याख्या त्या ठिकाणी सांगितली गेली. तर संवेदन ही एक अर्थपूर्ण घडून येणारी प्रक्रिया असते आणि संवेदन घडून येण्यासाठी त्या घटकाकडे आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागतं. त्यानंतर वेदन ही प्रक्रिया घडते, त्यानंतर संवेदन, म्हणजे एकानंतर ह्या घडून येणाऱ्या प्रक्रिया असतात. त्यानंतर परसेप्शन, मीनिंग अँड डेफिनेशंस. परसेप्शन मीन्स मीनिंगफुल सेंसेशन मीन परसेप्शन. तो स्टार्टिंग में क्या कोई सेंसेशन हो सकता है, सेंसेशन के बाद परसेप्शन हो सकता है. तो डेफिनेशन में मीनिंगफुल सेंसेशन मीन्स परसेप्शन. इन डे टू डे लाइफ we can easily sense different objects, sound, texture, taste, odor, etc. to which we have paid attention and can name them. तो इन्वायरमेंट जे कुछ फैक्टर्स रहेगी, इसकी साउंड रहेगी, टच रहेगा, टेस्ट रहेगी, स्मेल्स रहेगा और कुछ ऐसे फैक्टर्स रहेंगे. तो ये फैक्टर्स आप क्या कर सकते हैं, उसका इजीली आप अंडरस्टैंडिंग नहीं हो सकते, उसका टाइप्स, कैरेक्टरिस्टिक्स नेम अंडरस्टैंडिंग होने के बाद ये परसेप्शन हो सकता है. दस इन अंडरस्टैंडिंग द वर्ड साउंड अस सेंसेशन ऑकर फर्स्ट followed by the attention and finally interpretation of the stimulus by the brain. These processes of interpretation of stimulus is known as perception. स्टार्टिंग में आपने देखा तो मीनिंगफुल सेंसेशन मीन परसेप्शन. सेंसेशन फर्स्ट प्रोसेस रहेगी और सेकंड परसेप्शन हो सकता है. चाइल्ड स्टेज में क्या, स्टार्टिंग में सेंसेशन हो सकता है और बाद में परसेप्शन हो सकता है. और एडोलेसेंट स्टेज, मिडल एज में एक साथ पर सेंसेशन और परसेप्शन हो सकता है. तो और चाइल्ड में एक के बाद एक ऐसा हो सकता है. तो परसेप्शन में उसका पूरा मीनिंग, टाइप्स, कैरेक्टरिस्टिक आप इजीली अंडरस्टैंडिंग हो सकता है. इसलिए मीनिंगफुल सेंसेशन में परसेप्शन ए डेफिनेशन फिक्स हो सकती. दस परसेप्शन कैन बी डिफाइन एज द प्रोसेस ऑफ असाइनिंग मीनिंग टू information received about the environment based on the past experiences. तो परसेप्शन होते टाइम आपको क्या अलग अलग एक्सपिरियंस आपको आ सकते हैं. तो नेक्स्ट न्यू पॉईंट, संवेदनाशी संबंधित तथ्य, त्यालाच इंग्रजीमध्ये फेनोमेना असोसिएटेड विथ परसेप्शन. तर त्याचे एकूण 4 ते 5 घटक त्या ठिकाणी सांगितले गेले. त्यामध्ये नंबर 1 समग्रतेकडून अंशतेकडे आणि अंशतेकडून समग्रतेकडे, टॉप डाऊन अँड बॉटम अप प्रोसेसिंग. तर समग्रतेकडून अंशतेकडे आणि अंशतेकडून समग्रतेकडे याचे जे 2 भाग पडतात किंवा 2 पार्ट असतात, त्यामध्ये पहिला पार्ट समग्रतेकडून अंशतेकडे प्रक्रिया. तर आपल्याला
होणाऱ्या प्रत्येक जाणीवेकडे आपण लक्ष दिले असता आपल्या ज्ञानेंद्रियांवर ताण पडतो आणि त्यामुळे बऱ्याच वेळा एखाद्या उद्दीपकाला अर्थ देत असताना आपल्या मेंदू संदर्भाचा किंवा सामान्य ज्ञानाचा आपण वापर करत असतो आणि ही जी प्रक्रिया असते त्याला समग्रतेकडून अंशतेकडे प्रक्रिया असं म्हटलं गेलं आहे. म्हणजेच खालील उदाहरणामध्ये आपल्याला दिसून येत असते की एल, एच आणि बी अशा प्रकारे एक डिझाईन त्या ठिकाणी तयार केलेली आहे. परंतु एल ह्या अक्षराकडे आपल्याला पाहिलं ते पूर्ण आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतं, परंतु एच आणि बी हे अक्षरे त्या ठिकाणी आपण जेव्हा पाहतो किंवा त्याकडे लक्ष केंद्रित करतो तर त्याकडे ते पूर्ण अक्षर नसून देखील आपण त्या संदर्भात जी माहिती असते तर त्या साईजचा जो माहिती असेल ते आपण स्मरणकक्षेत साठवून ठेवत असतो आणि त्यालाच समग्रतेकडून अंशतेकडे म्हणजे काही घटक अपूर्ण असेल तरी आपण काय करतो ते पूर्ण आहेत या दृष्टीने त्या ठिकाणी पाहत असतो. टॉप डाऊन प्रोसेसिंग. इफ वी पे अटेन्शन to each of our senses all the time, our senses will be overwhelmed. Therefore, many times our brain uses the context or general knowledge while perceiving a particular stimulus. This process is called as top-down process. For example, following example L, H, P is examples. Example में आप सिर्फ ऑब्जर्वेशन किया तो ऑब्जर्वेशन में थ्री फिगर्स रहेगी एल, एच, बी, लेकिन एल तो पूरा अभी डिजिट कंप्लीट है लेकिन एच और बी कंप्लीट नहीं, तभी भी अपने माइंड में ऐसी जो फिगर्स रहेगी तो उसका पूरा अभी कंप्लीट करके आप मेमोरी में आप स्टोर कर सकते हैं. सिर्फ अभी देखने के बाद ब्रेन के ऊपर थोड़ा सा स्ट्रेस आ सकता है तभी भी ये फिगर्स आप क्या कर सकते हैं कंप्लीट है ऐसा आप देख सकते हैं. सेकंड, अंशतेकडून समग्रतेकडे. तर यामध्ये बऱ्याच वेळा आपल्या असे लक्षात येते की संवेदनाचा जो अनुभव हा पूर्णपणे ज्ञानेंद्रियांनी ग्रहण केलेल्या माहितीवर अवलंबून असतो व तो माहितीच्या संदर्भानुसार प्रभावित होत नाही. अशा वेळी आपण बाह्य जगतातील उद्दीपकाची सर्वप्रथम माहिती ग्रहण करतो आणि तिचे माझ्या वेगात रूपांतर करतो आणि शेवटी तिला पूर्ण अर्थ देण्याचा प्रयत्न करत असतो. तर ही जी प्रक्रिया असते तर यालाच अंशतेकडून समग्रतेकडे असं म्हटलं गेलं आहे. तर खाली ज्या आकृत्या त्या ठिकाणी दाखवल्या गेल्यात या आकृत्याकडे आपण जर लक्ष केंद्रित केलं असेल तर त्या ठिकाणी सुरुवातीला पण स्टार, त्यानंतर एक आरो त्या ठिकाणी दाखवला गेला आहे आणि त्यानंतर एक रेष आणि 3 हा अंक आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. परंतु आपल्या पाहण्याची जे दृष्टिकोन असतो किंवा आपली मानसिक जी स्थिती असेल त्यावरून एकाच आकृतीचे आपल्याला 2 भाग दिसत असतात. त्यामध्ये एक रेषा आणि 3 अंक जर असं जर आपण पाहिलं तर हा 13 अंक आपल्याला दिसत असतो आणि दुसऱ्या बाजूने आपण जर त्या ठिकाणी त्याचं निरीक्षण केलं तर इंग्रजीतील बी हे अक्षर आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतं. तर अशा प्रकारे अंशतेकडून समग्रकडे ही प्रक्रिया घडून येत असते. बॉटम ऑफ प्रोसेसिंग. मेनी टाइम our perceptual experiences is based entirely on the sensory stimuli and is not influenced by any context in which it appear. In such situation, like taking energy from the environment and convert it to neural single sensation and then try to interpret it perception. This process is called bottom up processing. फॉलोइंग एग्जाम्पल में टोटल 3 फिगर्स रहेंगे, एक स्टार, एरो एंड एक ये फिगर्स रहेगा. तो ये फिगर में उसमें 2 पार्ट्स रहेंगे, एक लाइन और दूसरा फिगर कैसा इंग्रजी में ये 3 रहेगा. तो ऐसा तो अब इजीली अटेंशन आप कैच करते टाइम क्या है इसके 2 फिगर्स आपके से मिक्स होने के बाद 2 स्टूडेंट्स के अलग अलग रिस्पॉन्स रहेगा. फर्स्ट कहेगा ये रहेगा 13 और दूसरा स्टूडेंट्स कहेगा ये रहेगा बी. तो ये फिगर की इंफॉर्मेशन पहले अपनी मेमोरी में स्टोर की. तो ऐसा फिगर पूरी कंप्लीट नहीं है तभी भी आप क्या कर सकते एक कंप्लीट है ऐसा आप देख सकते हैं. ये होते टाइम में ब्रेन के ऊपर थोड़ा सा स्ट्रेस आ सकता है और स्ट्रेस के बाद आप ये फिगर पूरी कंप्लीट है ऐसा आप देख सकते हैं. नेक्स्ट सेकंड पॉइंट, लॉ ऑफ परसेप्चुअल ऑर्गेनाइजेशन. आवर ब्रेन हैज टेंडेंसीज to organize our sensation as a meaningful whole.
This was explained for the first time by a German psychologist, Max Wertheimer, in 1923 in the form of law of perceptual organization. Some of the laws of perceptual organization are as follows. संवेदनाची संघटन तत्वे, त्यालाच इंग्रजीमध्ये लॉज ऑफ परसेप्च्युअल ऑर्गनायझेशन असं म्हटलं गेलं आहे. पहा, तर संवेदन संघटनांच्या तत्वामध्ये 3 ते 4 घटक त्या ठिकाणी सांगितले गेले. तर त्यामध्ये जाणीवांना संघटित करून त्याकडे अर्थपूर्ण स्वरूपात पाहण्याची मेंदूची जी क्षमता असते त्याला संवेदन संघटनाची तत्वे म्हणून संबोधले गेले. तर मेंदूच्या या क्षमतेचा अभ्यास सर्वप्रथम जर्मन मानसशास्त्रज्ञ मॅक्स वर्धायमर यांनी 1923 मध्ये केलेलं आहे. आणि ती जी तत्व आहेत तर ती संघटन तत्व पुढील प्रमाणे त्या ठिकाणी सांगितली गेलीत. तर त्यामध्ये नंबर 1 नेक्स्ट समीपतेचे तत्व, त्यालाच इंग्रजीमध्ये लॉ ऑफ प्रॉक्झिमिटी. अकॉर्डिंग टू धिस लॉ ऑफ परसेप्च्युअल ऑर्गनायझेशन द स्टिम्युली दॅट आर नियर टू ईच अदर आर परसिव्ड टुगेदर दॅन stimulus that are far away from each other. Look at the following example. तो फॉलोइंग एग्जाम्पल में आपने चीज़ ऑब्जर्व किया, ये डॉट डॉट और सर्कल्स रहेगी. तो बहुत ऐसे सर्कल्स है, लेकिन जे सर्कल की साइज अभी सेम रहेगी और क्लोजली जे सर्कल्स रहेगा उसका परसेप्शन सेपरेट हो सकता है. और तो सर्कल 4 सर्कल का एक ग्रुप रहेगा, नेक्स्ट 4 सर्कल का एक ग्रुप. ऐसे कितने 4 ग्रुप है, एक लाइन में कितने 4 ग्रुप और सेकंड लाइन में 4 ग्रुप. तो 4 सर्कल का एक ग्रुप, ए सर्कल का एक सेपरेट आपको परसेप्शन हो सकता है, सेकंड का अलग, नेक्स्ट अलग अलग. ऐसे कितने 4 सर्कल एक ग्रुप सेम, उसके साइज और डिज़ाइन सेम होने के बाद ये फॅक्टर इझिली अपना अटेन्शन कॅच कर सकते हैं. समीपतेचे तत्व हा संवेदन संघटनामधील हा एक पहिला घटक त्या ठिकाणी सांगितले गेला. इंग्रजीमध्ये त्याला लॉ ऑफ प्रॉक्झिमिटी म्हटलं गेलं आहे. संवेदनाच्या या तत्वानुसार जे उद्दीपक एकमेकांच्या जवळ आलेले असतात किंवा त्यांचं आपल्याला एकत्रितपणे किंवा एकसंग संवेदन होत असतं, तर जे उद्दीपक एकमेकांपासून दूर असतात त्यांचे एकत्रित संवेदन होत नाही. तर खालील उदाहरणावरून आपल्याला ते दिसून येत असतं. तर खालील आकृतीमध्ये एक चौकोन त्या ठिकाणी दाखवलं गेलं आहे. त्या चौकोनामध्ये सर्कल त्या ठिकाणी आहेत पहा, आणि जे सर्कल किंवा जे वर्तुळ आहेत तर ते वर्तुळ आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्याकडे आपण जर निरीक्षण केलं तर 4 वर्तुळं जे आहेत त्या सर्व 4 वर्तुळांचा आकार समान आहे, परंतु 4 वर्तुळं एकमेकांच्या जवळ असतात. अशा 4 वर्तुळांचा एक ग्रुप, त्यानंतर दुसरे जे 4 वर्तुळं त्यांचा एक ग्रुप आहे. तर असे एकूण 8 ग्रुप आहेत. 8 ग्रुपमध्ये 4 वर्तुळांचा एक ग्रुप, म्हणजे प्रत्येक एका ग्रुपचं आपल्याला वेगळं संवेदन त्या ठिकाणी झालेलं दिसून येत असतं. नेक्स्ट नंबर 2 law of similarity. According to this law of perceptual organization, the stimuli that are similar to each other are perceived together than stimuli that are distinct from each other. Look at the following example. तो एग्जाम्पल में क्या रहेगा, ये जो डायग्राम्स रहेगा तो डायग्राम में क्या एक सर्कल रहेगा और दो सर्कल के बाद फिगर थोड़ा सा अपोजिट रहेगी, नेक्स्ट एक सर्कल रहेगा. तो इस सर्कल और ये जो सर्कल्स रहेगा तो स्ट्रेट और वर्टिकल और हॉरिजॉन्टल ऐसा अपने ऑब्जर्व करते टाइम सर्कल के भी स्ट्रेट देखते टाइम आप क्या हो सकता है सेपरेट परसेप्शन हो सकता है, और दूसरे जो डिज़ाइंस रहेगा तो उसका सेपरेट परसेप्शन हो सकता है. तो जिसका साइज़ सेम रहेगा तो साइज़ सेम होने के बाद उसका परसेप्शन सेपरेट हो सकता है. ये रहेगा लॉज ऑफ सिमिलॅरिटी. तर समानतेचे तत्व, संवेदनाच्या तत्वानुसार जे उद्दीपक समान स्वरूपाचे असतात त्यांचे एकत्रितपणे संवेदन होते व जे उद्दीपक समान स्वरूपाचे नसतात त्यांचे एकत्रित संवेदन होत नाही. म्हणजे थोडक्यात ज्या घटकांचा आकार समान असेल त्यांचं सेपरेट संवेदन आणि ज्यांचा समान नसेल त्यांचं सेपरेट संवेदन होत असतं. तर एका सरळ रेषेत आपण जर निरीक्षण केलं असेल तर एक गुणाकाराची किंवा मग एक फुले असेल, चिन्ह असेल पहा, आणि एक सर्कल किंवा एक वर्तुळ असेल, तर समांतर रेषेत आपण जर पाहिलं तर त्या समांतर रेषेत आपण त्याचं निरीक्षण केलं असता
त्याचं एक संघ संवेदन होत नाही. परंतु सरळ रेषेत जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर एक वर्तुळची सरळ रेषा आपल्याला त्या ठिकाणी जाणवते आणि गुणाकाराचं जे चिन्ह असेल त्याची सरळ रेषा आपल्याला त्या ठिकाणी जाणवते. परंतु आडव्या स्थितीत जर आपण पाहिलं तर त्याचं एक संघ संवेदन होत नाही. म्हणजे जे घटक समान असतात त्या समान घटकांचं एक संघ संवेदन आपणास झालेलं दिसून येत असतं पहा. नेक्स्ट नंबर 3, लॉ ऑफ कंटिन्युटी. अकॉर्डिंग टू धिस लॉ ऑफ परसेप्च्युअल ऑर्गनायझेशन there is a tendency to perceive a stimulus in continuation according to its established direction. तो कौन से भी जो फैक्टर्स में आप अटेंशन देते टाइम जो फैक्टर की अभी साइज सेम रहेगी और दो फैक्टर अभी मिक्स होते टाइम एक फैक्टर कंप्लीट है दूसरा कंप्लीट नहीं है, तभी भी उसका सेपरेट परसेप्शन आपको हो सकता है. अकॉर्डिंग टू दिस लॉ, व्हेन टू स्टिमुलस intersect, the continuation of each stimulus is perceived apparently. तो एग्जाम्पल में आप दे सकते जो डायग्राम्स रहेगा, तो डायग्राम में दो पार्ट्स रहेंगे, एक यल अंग्रेजी के जो अल्फ़ाबेट्स रहेंगे यल और दूसरे जो डॉट डॉट की एक लाइन रहेगी. ये दो फिगर कैसे मिक्स है, तो यल में ऑब्जर्वेशन करते टाइम ये लाइन अपना इजीली अटेंशन कैच कर सकता है, लेकिन उसका कलर और साइज अलग है, तभी भी उसका सेपरेट परसेप्शन आपको हो सकता है. तर नंबर 3, सातत्यतेचे तत्व. संवेदनाच्या तत्वानुसार एखाद्या उद्दीपकाचे विशिष्ट दिशेत सातत्यपूर्ण संवेदन होत असते. म्हणजेच संवेदनाचं जे तत्व असेल एखाद्या घटकाकडे जेव्हा आपण पाहत असतो, परंतु त्याची दिशा जी असते तर दिशा एका विशिष्ट घटकाच्या सहाय्याने त्याचं आपल्याला सेपरेट संवेदन होत असते. या तत्वानुसार दोन उद्दीपक एकमेकांना छेदून जात असतील तरीसुद्धा त्यांचे सेपरेट किंवा तुटक असे संवेदन न होता एकसंघ असे संवेदन त्या ठिकाणी होत असते. तर खालील उदाहरणामध्ये आपल्याला दिसून येईल की इंग्रजीतील यल हे अक्षर आणि यल अक्षरामध्ये एक तिरपी रेष त्या ठिकाणी दाखवली गेली बा. म्हणजेच तिरपी रेष त्या ठिकाणी जी दर्शवली गेली ती तुटक रेषेने त्या ठिपक्यांच्या साहाय्याने ती दर्शवलेली आहे. तुटक जरी असेल परंतु ती सरळ रेष आपल्याला आपण ते पूर्णत्वाने त्या ठिकाणी पाहत असतो आणि त्या ठिपक्यांची एक दिशा त्या ठिकाणी ठरलेली असते बा. म्हणजेच यल अक्षर आणि तिरपी रेष या दोन घटकांचं सेपरेट संवेदन आपल्याला झालेलं दिसून येतं. नेक्स्ट अँड लास्ट पॉईंट, लॉ ऑफ क्लोजर. अकॉर्डिंग टू धिस लॉज ऑफ परसेप्च्युअल ऑर्गनायझेशन, there is a tendency to perceive an incomplete stimulus in a complete manner. तो परसेप्शन ऑर्गेनाइजेशन में अपने एक माइंड की एक टेंडेंसी भी ऐसी हो सकती है कि कौन से भी फैक्टर आपके सामने आते टाइम ये फैक्टर आपने कभी पहले देखने के बाद उसकी पूरी इंफॉर्मेशन साइज मेमोरी में आप स्टोर कर सकते हैं. और ऐसे फिगर्स आपके सामने आते टाइम ये फिगर कंप्लीट नहीं है, तभी भी आप क्या कर सकते हैं, ये फिगर कंप्लीट ऐसा देख के ये फिगर कंप्लीट करके आप पूरा अपना परसेप्शन कंप्लीट हो सकता है. आवर ब्रेन फिल्स अप द गैप्स इन इनकम्प्लीट स्टिमुलस एंड वी परसीव इट एज ए मीनिंगफुल फिगर. ये जो दो फिगर्स रह गए, तो दो फिगर के आपने ऑब्जर्वेशन करते टाइम ये फिगर कंप्लीट नहीं है, तभी भी अपने माइंड में ऐसे एक सिचुएशन ऐसी मेंटल कंडीशन है कि ये फिगर कंप्लीट है ऐसा आप देख सकते हैं. तो ये जो ट्रायंगल्स रहेगा, तो ट्रायंगल के अपने 3 लाइन्स रहेंगे, तो 3 लाइन में ज्वाइन नहीं तभी भी आपको ऐसा लगता है कि पूरा कंप्लीट है, इसलिए आप क्या करते हैं ट्रायंगल कहते हैं. आणि शेवटचं नंबर 4, समावेशन तत्व. संवेदनाच्या तत्वामध्ये उद्दीपकाचे स्वरूप अपूर्ण असेल तर त्याचे संवेदन होताना त्या अपूर्ण उद्दीपकाला पूर्ण रूपात मेंदूंच्या द्वारे पाहिले जात असते. म्हणजे थोडक्यात आपल्यासमोर जे अनेक उद्दीपक असतात तर काही उद्दीपक त्या ठिकाणी अपूर्ण असतात, परंतु ते अपूर्ण उद्दीपक आपण पूर्ण स्वरूपात त्या ठिकाणी पाहत असतो पहा. आणि मग मेंदूद्वारे त्या उद्दीपकाकडे अपूर्ण ज्या जागा असतात त्या आपोआप भरल्या जात असतात. म्हणजे अपूर्ण आकृती पूर्ण करून पाहण्याची जी प्रक्रिया असते त्याला समावेशन तत्व असं म्हटलं गेलं आहे. म्हणजे अर्थपूर्ण स्वरूपात त्या आकृतीकडे आपण पाहत असतो पहा. तर खालील उदाहरणामध्ये ज्या 2 आकृत्या दर्शवलेल्या आहेत, एक चौकोन आणि एक त्रिकोण, तर
त्रिकोण आणि चौकोन या पूर्ण स्वरूपात आकृत्या नसून देखील त्या पूर्ण आहेत असं आपल्यास जाणीव होत असते. म्हणजे चौकोन ही जी आकृती असते त्याचे जे 4 पॉईंट त्या ठिकाणी आपण पाहत असतो तर त्या रेषा एकमेकांना चिकटलेल्या नाहीत किंवा त्रिकोणामध्ये ज्या 3 बाजू त्या ठिकाणी दर्शवल्या गेल्यात तर 3ही पॉईंट एकमेकांना चिकटलेले नाहीत तरीसुद्धा ते चिकटलेले आहेत असं आपल्याला त्याची भास होत असतो किंवा त्याची जाणीव होत असते आणि मग पूर्णत्वाने आपण त्या ठिकाणी पाहत असतो. तर अशा प्रकारे हे 4 घटक इथे संपलेले आहेत. राहिलेले भाग आपण पुढील लेक्चरला पाहणार आहोत. धन्यवाद.